आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी आता आणखी एक कुस्ती खेळण्याची तयारी केली आहे। ही कुस्ती लढण्यासाठी त्यांनी जलील यांना निमंत्रण पाठवून थेट आव्हान दिलं। यात आणखी भर म्हणजे या कुस्तीसाठी गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामाच तयार केला। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि मी लढणार आहोत, दोघांचं काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी दोघांची राहील असा उल्लेख या करारनाम्यात करण्यात आला। हा करारनामा त्यांनी सहीसाठी जलीलांकडे पाठवलाय। राज्याच्या पोलीस महासंचालकांना उद्देशून त्यांनी हा करारनामा तयार केला। मुंबईतील आमदार निवासात मारहाण केल्याप्रकरणी जलील यांनी बुलढाण्यात जाऊन गायकवाड यांच्यावर टीका केली होती। जगह भी तेरी, वक्त भी तेरा और दिन भी तेरा, बोल कहां आना है असं आव्हान जलील यांनी गायकवाडांना दिलं होतं। त्यानंतर आता थेट आझाद मैदानात येऊन लढण्याचं आव्हान गायकवाडांनी जलील यांना दिलं। गायकवाडांनी जो करारनामा तयार केला, या करारनाम्यात नेमका मुद्दा काय तो पाहूया। आमदार निवासातील लढ्यानंतर जलील यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली होती। जलील यांनी कॅन्टीनचा ठेका घ्यावा, खराब जेवण दिल्यास त्यांनाही मारणार असं गायकवाडांनी उत्तर दिलं। जलील यांनी आव्हान स्वीकारत गायकवाड यांना प्रतिआव्हान दिलं। जलील यांच्या प्रतिआव्हानानंतर गायकवाड यांनी एक करारनामाच तयार केला। मी आणि जलील दोघे लढणार आहोत असा करारनाम्यात त्यांनी उल्लेख केला। काही बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमची दोघांची असं करारनाम्यात नमूद करण्यात आलं। यासंबंधी आमची कोणतीही तक्रार राहणार नाही असं गायकवाडांनी या करारनाम्यात स्पष्टीकरण देखील दिलं आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकांना उद्देशून गायकवाडांनी हा करारनामा तयार केला आहे। गायकवाड यांनी करारनामा सहीसाठी जलील यांच्याकडे पाठवला आणि जलील यांच्या उत्तराकडे संजय गायकवाडांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यानंतर आता राज्याचंही लक्ष लागलं आहे। जलील यांना आव्हान देताना गायकवाड यांनी काय नेमकं म्हटलंय तेही पाहूया। वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खादच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंचालकाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा, तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर। कोणात किती दम आहे, काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल। दोघांच्या मध्ये इतर कोणीच येणार नाही।